नेहमीच म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं काही नाहीये. तर आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, आधी आपण इन्व्हेस्टमेंट का करतो, त्याचा उद्देश काय, आपण हे पैसे का साठवतोय, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मला जर शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, 6 महिने ते 1 वर्षात पैसे लागणार आहेत, तर ते पैसे मी लिक्विड फंडात ठेवले पाहिजे. ते जास्त सोयीचे, कारण इमर्जन्सी लिक्विडिटी पॉसिबल असेल, जेणेकरून तुम्ही पार्शल विड्रॉ सुद्धा करू शकता. पण माझं मिड टर्म गोल आहे साधारणपणे 2 ते 3 वर्ष, तर आपण फिक्स डिपॉझिट किंवा हायब्रिड फंडचा विचार करू शकतो. जिथे आपण लॉंग टर्म गोल बेस विचार करतोय, त्यावेळेला मात्र म्युच्युअल फंड हा ऍसेट क्लास अतिशय योग्य असेल. कारण हा ऍसेट क्लास असा आहे की आपल्याला इन्फ्लेशनला बीट करायला रिटर्न ओव्हर द पिरियड देईल. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कशात करायची, त्यापेक्षा मला ती इन्व्हेस्टमेंट का करायची, माझ्याकडे त्यासाठी किती वेळ आहे, हे खूप महत्वाचं आहे. आधी गोल डिसाईड करा, त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुम्हाला वाटत असेल की गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करायचंय, तर खाली आमच्या दिलेल्या नंबरला कॉल करा. मी तुमचा गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल आणि त्यानुसार तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डिझाईन करून देईल. हॅव अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.